नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. भाजपचं आज शिर्डीत राज्यस्तरीय अधिवेशन. सर्व मंत्री, आमदार, खासदारांसह राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार. शहा, फडणवीस, गडकरी मार्गदर्शन करणार. भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिर्डीत फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक. बैठकीसाठी प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची हजेरी. रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष. भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला JP नड्डांकडून नेमणूक. शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा. महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून 15 मिनिटं चर्चा. बीड प्रकरणात कुणीही सुटणार नाही, पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई. आरोपी सुदर्शन गुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक गुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणेवर मकोका. खंडणी ते हत्या प्रकरण हे कट कारस्थान. संघटित गुन्हेगारी वाल्मिक कराडवरही मोक्का लावा. सर्व आरोपींना 302 अंतर्गत गुन्ह्यात घेऊन फाशी द्या. देशमुख कुटुंबीय आक्रमक. 7 जणांना मोक्का लागला, आता 8वाही मोक्का गेला पाहिजे. 302 मध्ये सुद्धा आकाचा संबंध. सुरेश धस यांचा पुन्हा आरोप. 19 ऑक्टोबरला सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली, तो आरोपी कसा नाही, धस यांचा सवाल. खंडणीच्या आरोपींवर मकोका लागला नाही तर हा मकोका आम्हाला अमान्य. खंडणी आणि खुनातील आरोपी एकच, मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर फडणवीसांनी खंडणी ते हत्येची साखळी शोधून काढण्याचीही मागणी. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा. आकाचा आकाई आता बिनभाड्याच्या खोलीत जायला हवा. धाराशिवच्या मोर्चातून आमदार सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी. घटनेचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड, त्यांचं नाव 302 मध्ये टाका. आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी. पोलीस हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती का देत नाही, संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा सवाल. तपास कोणत्या दिशेनं सुरू याची माहिती कुटुंबियांना देण्याची मागणी. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा. सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. विजय वाकोडेंच्या निवासस्थानीही जाणार. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आज मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. शिवसेनेच्या वतीनं शिवतारे देशमुख कुटुंबियांशी संवाद साधणार. गृह विभागाने निर्णय घेतला, आरोपींवर कारवाई करणार. बीड हत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. तर सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम झालाय, पंकजा मुंडेंचा आरोप. तर आम्ही कुठे बदनाम करतोय, परळीचे लोक तुमच्याशिवाय असे वागू शकतात का, सुरेश धस यांचा पंकजांना सवाल. तर परळीचा पॅटर्नही तुमचाच, सुरेश धस यांचा पलटवार. वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा आरोप. हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस तोडणीला अनुदान मिळवून देतो असं सांगत 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातल्याचा शेतकरी दिलीप नागणे यांचा आरोप. अनुदान न मिळाल्यानं विचारणा केली असता कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचाही दावा. 2024 मध्ये बीडमध्ये आयोजित महासंस्कृती महोत्सवाचा खर्च 10 लाख आणि सरकारी तिजोरीतून काढले 5 कोटी, सुरेश धस यांचा आरोप. मुन्नी समोर येण्याची मी फार आस्थेनं वाट पाहतोय. मुन्नी घाबरणारी नाही, पण समोरही येत नाही, हे दुर्दैव. धसांचा राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्यावर निशाणा, प्रश्न अद्याप अनुत्तरित. हाकेसाहेब पाया पडतो, कुणाचाही उचल घेऊन बोलू नका, सुरेश धसांची टीका. तर आमच्या मतांवर जिंकला, धस तुम्हीच आमची उचल फेडा, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर. वाल्मिक कराडनंतर आता मुलगा सुशील कराडे अडचणीत येणार. सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप. पोलीस आयुक्त दखल घेत नसल्याचं सांगत मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयात खासगी फिर्याद. देवाभाऊ सापांना जवळ घेऊ नका, चावल्याशिवाय राहणार नाही, रामदास कदमांचा फडणवीसांना सल्ला. काही दिवसांपूर्वी फडणवीस आदित्य ठाकरे यांची झाली होती बैठक. युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा. सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा. फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. ठाकरे गट मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार. ठाकरे गटाकडून संजय राऊतांची मोठी घोषणा. तर लोकसभा विधानसभेलाच एकटं लढण्याची गरज होती, जास्त जागा आल्या असता. राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंतांचं विधान. काँग्रेससोबत जाऊन चूक केल्याचं ठाकरेंच्या लक्षात आलं असावं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा. ठाकरे गटाच्या मनात काय आहे त्यांनाच माहीत. पक्ष टिकवण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न. ठाकरे गटाकडून स्वबळावर लढण्याच्या नाऱ्यावर उदय सामंतांची टीका. ठाकरे गटानंतर काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत. संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हणावं, मग आम्ही निर्णय घेऊ, खासदार वर्षा गायकवाडांचं सूचक विधान.
मुंबईतील सर्वच वॉर्डांमध्ये प्रचार मोहीम उभी करायची आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसवायचा आहे. मुंबईतील शिवसेनेच्या मेळाव्यात गजानन कीर्तीकरांचं विधान. राष्ट्रवादीनं महापालिका निवडणुका सुलभावर लढायला हव्या. भाजपसोबत लढणार असं वाटत असेल पण राजकारणात कुणी कोणाला विचारत नाही. नवाब मलिकांची प्रतिक्रिया. 18 आणि 19 जानेवारीला संभाजीनगरात राष्ट्रवादीचं शिबिर. निमंत्रण पत्रात अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर भुजबळ यांचं नाव. भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. आपल्या राज्यासारखी राजस्थानच्या राजकारणात मजा नाही. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य. बारामतीत महावितरणच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र. निमंत्रण उशिरा दिल्यानं सुळेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. माजी आमदार राम सातपुतेंच्या उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक. माळशिरस तालुका भाजपमय करणार, 71,000 सदस्य नोंदणी करणार असल्याचा निर्धार. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चा निघणार. दादागिरी करत उद्योजकांना धमकी दिल्यास कठोर कारवाई. कुणी खंडणी मागत असल्यास उद्योजकांनी पुढे आलं पाहिजे. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. अजित पवारांचा कंत्राटदारांना दम. ब्रिटिशांची कामं 100 वर्ष टिकतात, आपली 25 वर्ष टिकत नाहीत. काम खराब केल्यास ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार. बारामतीतील कार्यक्रमात अजितदारांचा इशारा. सिंदखेड राजा इथे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा होणार. राजे लखोजीराव जाधव यांच्या जुन्या असलेल्या राजवाड्यामध्ये सकाळपासूनच गर्दी. प्रशासनाच्या वतीनं शासकीय पूजा संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 14 जानेवारीला पानिपतला जाणार. पानिपत शौर्य दिनानिमित्त फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहणार. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 10,930 कोटींचा निधी. उत्तर प्रदेशला 31,000 कोटी आणि बिहारला 17,000 कोटींचं वाटप. नालासोपाऱ्यातील गृहिणी महिलांचा शिंदे गटात पक्षप्रवेश. महिला आघाडी शहर संघटक रुचिता नाईकांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संगीता पाटलांचा पतीसह शिंदे गटात प्रवेश. संगीता पाटलांचा अनेक कार्यकर्त्यांचाही शिंदे गटात प्रवेश. मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीत जुन्या आठवणींना उजाळा. प्रतिभाताई पाटील यांनी रावल यांना शुभेच्छा दिल्या. शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकरण. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची गावाला भेट. आज दिल्ली चेन्नईमधील प्रयोगशाळेतील आरोग्य पथक गावाला भेट देणार. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक. मुंबई पश्चिम उपनगरात ताशी 80 किलोमीटर वेगानं मेट्रो धावणार. मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गावरील नियमित संचालनासाठी दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांनी प्रमाणपत्र दिलं आहे. मुंबईच्या मालाडमधील मीठ चौकी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची घोषणा. मालाडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा मानला जातो. स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिका प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करणार. सोमवारपासून 1 आठवडा मुंबईभरात जनजागृती. प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार. मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रत्येक वॉर्डात मोबाईल डस्ट सक्शन मशीन्स घेणार. प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार. डस्ट सक्शन मशीन्स धूळ नियंत्रणाचं काम करणार असल्याची उपायुक्तांची माहिती. मुंबईतील जे शासकीय रुग्णालयात अवयवदानामुळे 9 गरजू रुग्णांना जीवनदान. सर्वच शासकीय रुग्णालयात अवयवदानाचा कार्यक्रम राबवण्यात येणार. जे रुग्णालयातून या कार्यक्रमाला सुरुवात. 12वीच्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट उपलब्ध. पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ चौकात पोलिसांकडून वाहन चालकांना नियमांचे धडे. शासनाने दिलेल्या नियम व अटींचं पालन करण्याचं पोलिसांचं आवाहन. पीएमपीच्या नव्या बस प्रवाशांच्या लवकरच सेवेत येणार. ठेकेदारामार्फत 420 बस आणि स्वमालकीच्या 200 बस घेण्याचा पीएमपी प्रशासनाचा निर्णय. पुण्यातील भोरमधील विद्यार्थ्यांसाठी कवी संमेलनाचं आयोजन. कवी संमेलनामध्ये 30 विद्यार्थ्यांचा सहभाग. प्रमाणपत्र, पदक आणि रोख स्वरूपाचं बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान. नायलॉन मांजा जीवघेणा पक्ष्यांच्या नवीन पिढीसाठी धोकादायक असल्याचे वन्यजीव संरक्षकांचं निरीक्षण. अहवालानुसार 2024 मध्ये जवळजवळ 700 पक्ष्यांना मांजामुळे जखम. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचा अहवाल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे सचिन खरात यांच्या वाहनाला अपघात. वन्यप्राणी गाडी समोर आल्यानं अपघात. सचिन खरात सुखरूप. पुण्याच्या वाघोली शहरात महिला क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार गोरे, जयकुमार रावल यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तक्रारवाडीच्या महिला सरपंचाला शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा, अतिक्रमण केल्याचा जाब विचारल्यानं केली शिवीगाळ. भिगवण पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर रेल्वे मार्गाच्या मालकी हक्काशी संबंधित अडचणींबाबत नितीन गडकरींना पत्र. गडकरींनी ब्रॉडगेजला स्पेशल प्रोजेक्ट स्टेटसची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी. धुळे जिल्हा वकील संघाकडून नवनियुक्त 16 सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचा सत्कार. धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीनं सत्कार संपन्न. धुळ्यात 2 दिवसीय राज्यस्तरीय सब ज्युनियर मुलं आणि मुलींच्या नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातून 830 खेळाडू सहभागी. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाचं क्षेत्र 25% वाढलं. पेरणी क्षेत्र वाढल्यानं खतांच्या मागणीत वाढ. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची दुकानांवर गर्दी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला केवळ 6100चा भाव. तूर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. धुळ्याच्या साक्रीत शेतातील अवैध दारू साठ्यावर पोलिसांची धाड. नंदुरबारमधील अक्कलकुव्यामधून पुणे जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी. पनवेल महापालिकेच्या वतीनं बचत गटांच्या उत्पादनांची विक्री प्रदर्शन. 3 प्रभागामध्ये विक्री प्रदर्शनाचं आयोजन. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील श्री क्षेत्र पालीमध्ये श्री खंडोबा आणि देवी म्हाळसांच्या यात्रेचा उत्साह. यात्रेला लाखोंच्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. धुळ्यातून लोणखेडी त्र्यंबकेश्वर पायी दिंडी मार्गस्थ झाली आहे. भक्तिमय प्रवासात महिलांसह मुलांचाही समावेश. साताऱ्यातील श्री क्षेत्र पालीमध्ये श्री खंडोबा आणि देवी म्हाळसांचा विवाह सोहळा संपन्न. दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. धुळ्याच्या बाळापूरमधील जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळा उत्साहात संपन्न. व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी निर्णय. परभणीच्या सेलूमध्ये विद्यालयात भरला आठवडी बाजार. विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पना समजवण्यासाठी विशेष उपक्रम. भिवंडीतून आंतरराज्य चेन स्नॅचिंग करणाऱ्या इराणी आरोपीला अटक. 1,22,000चा मुद्देमाल हस्तगत. नवी मुंबईतील सानपाडा गोळीबार प्रकरणातील आरोपीला अटक. संतोष गवळी नावाच्या आरोपीला गुन्हे शाखेनं पुण्यातून केली अटक. टोरेसमधील फरार आरोपी व्हिक्टोरियाचा सीसीटीव्ही TV9च्या हाती. टोरेस प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपींनी पळ काढला होता.